तिकडे जळगाव महापालिकेबाहेर जन्म मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच रांगेमध्ये उभं राहावं लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांनी मनपा आयुक्तांवर संताप व्यक्त करत कामकाजामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे। आज महापालिकेमध्ये आयोजित रन फॉर युनिटी कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित असताना नागरिकांनी त्यांच्या व्यथा सर्वांसमोर मांडलेल्या आहेत। मनुष्यबळ आणि आवश्यक असणारे कम्प्युटर्स देखील सोमवारपासून दुपटीने उपलब्ध करून दिले जातील असं आयुक्तांचं इथे म्हणणं होतं आणि त्यानुसार येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुविधा ही वेळेत आणि त्याच दिवशी उपलब्ध करून दिली जाईल। याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी ते उपलब्ध करून सोमवारपासून देतात, तर होपफुली सोमवारपासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशी अपेक्षा। जन्म दाखल्यासाठी मी 3 दिवस झाले येते, तर त्याच्यासाठी मला असं सांगितलं जात आहे की आज टोकन संपले किंवा आज तुमच्या अर्जामध्ये हा प्रॉब्लेम आहे, असं सगळं सांगून आम्हाला परत पाठवलं जात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही काय रोज येऊ शकत नाही। आमचे कामं वगैरे सोडून आम्ही काही येऊ शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप हॅरेसमेंट होते। नगरपालिकेचं काम आहे ना हे, कवा यांना कवा रोज हॅरेसमेंट होती आमची। ते हे कशासाठी होती? एक दिवसाचा नाही, रोजच बिलकुल रोज सर्व कामधंदे सोडून 5 वाजेपासून